चला तर मंडळी, झटपट आपण चिकन बिर्याणी करून घेऊ, तेही कुकरमध्ये एकदम कमी साहित्यात. काय झालं, अचानक माझ्या हस्बंडला चिकन बिर्याणी खायची इच्छा झाली. पण काय झालं, खूपच लेट झालेलं, 9:30 ऑलरेडी झालेली रात्रीचे. आता चिकन बिर्याणी म्हणायचं म्हणजे किमान 1 ते 1.5 तास लागतो. त्याला टाईम लागतो, वेळ द्यायला लागतो आणि त्याची साहित्यही पाहिजे. पण जर आता इच्छा झालीच आहे तर चला मग शॉर्टकटच करू. शॉर्टकटमध्ये पण चिकन बिर्याणीचा स्वाद चांगला येतो. तुम्हाला दाखवते मी कशी करते. तर इकडे मी साहित्य घेतलेले आहे 1.5 कप तांदूळ, इथे मी घेतलेले आहे 200 ग्राम चिकन, इथे घेतलेले आहे टोमॅटोची पेस्ट, इथे मी 5 कांदे उभे चिरून घेतलेले आहे, मग घेतलेले आहे आलं लसूणची पेस्ट. आता चला चिकन मॅरिनेट करू. त्यासाठी मी काय काय मसाले वापरलेले आहेत तुम्हाला सांगते. इथे 200 ग्राम चिकनसाठी मी घेतलेले आहे 2 मोठे चमचे मालवणी मसाला, 1 मोठा चमचा धना पावडर, नंतरला मी घेतलेली आहे अर्धा चमचा हळद, मी घातलेला इथे 1 मोठा चमचा 1.5 मोठा चमचा चिकन मसाला. माझ्याकडे बादशाहचा मसाला होता, तुम्ही एव्हरेस्टचा मीठ मसाला वापरा, त्याची चव चांगली येते. नंतर मी हात घातलेले आहे 2 मोठे चमचे दही, त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट ही ॲड केलेली आहे आणि मीठ घालून त्यामध्ये लिंबू पिळलं आहे आणि हलकं तेल घालून ह्याला मॅरिनेट केलेलं 10 ते 15 मिनटासाठी. आता मी ऑलरेडी इथे कुकर जो आहे तो मी गरम करून घेतला. त्यामध्ये आता चिकन बिर्याणी म्हटलं की तेल जास्तच लागतं, ठीक आहे. तर मी इथे 3 ते 4 चमचे जी तेल घातलेले आहेत, कारण जी कांदा जो आहे ना तो चांगला फ्राय झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे मी 5 जी कांदे उभे चिरून घेतलेले ते चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहे. कांदे असे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये घाला काळी मिरी, लवंग, हे दालचिनी, तेजपत्ता, मग वेलची घाला, बडीशेप घाला आणि जिरे घाला आणि हे चांगलं असं फ्राय करून ह्याच्यामध्ये जी टोमॅटोची पेस्ट आहे ती ॲड करून घ्या. आता टोमॅटोची पेस्ट जी आहे ही चांगली एकत्र करा. तेल ह्याचं सुटलं पाहिजे. एकदा हे चांगलं तेल सुटलं ना की त्यानंतरच आपल्याला चिकन ॲड करायचं आहे. आता जोपर्यंत हे फ्राय होते आहे आपण बघून घेऊया भाताची प्रोसेस काय आहे. आता बाजूला मी ऑलरेडी इथे पाणी आहे ना जे उकळत ठेवलेलं, कारण मी तांदूळ धुवून ठेवलेले बासमती, ह्याला झालेले आहे, ह्याला धुवून अर्धा तास ऑलरेडी झालेला आहे. आता त्या पाण्यामध्ये मी एक्स्ट्रा काही घातलेलं नाही आहे, कारण बहुतेक लोक काय घालतात त्यामध्ये खडे मसाले घालतात, त्यामध्ये तेल घालतात, पण मी काहीही ॲड नाही केलेलं आहे. हां, पण इम्पॉर्टंट हे आहे की ते पाणी जे आहे ना ते खारट पाहिजे, कारण ह्याच्यानंतर आपण मीठ ॲड नाही करणार आहे. तर मी जे 1.5 कप तांदूळ घेतलेले आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 3 ते 4 चमचे मी मोठे चमचे मी त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये मी घातलेले आहे इथे तांदूळ, ठीक आहे. आता हा तांदूळ जो आहे ना, इकडेच बिर्याणीची सुरुवात इकडे होते, लक्षात ठेवा. तांदूळ जो आहे ना हा 80% तरी शिजला पाहिजे, 80 ते 85% शिजला पाहिजे. तर म्हणून जेव्हा पाणी उकळतं ना तेव्हाच धुतलेले तांदूळ घालायचे असतात. आणि तांदूळ जे आहे ना हे अर्धा तास धुवून ठेवणं खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. बघा आता हे तांदूळ शिजलेलं आहे, कारण जेव्हा आपण तांदूळ चेक करू शकता, तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी चेक केलेलं आहे. असं मधून तुटलं ना म्हणजे समजा हा चांगला 80% शिजलेला आहे. तर आता हे असं गरम मी एका चमच्यामध्ये काढून डायरेक्ट कुकरमध्ये घातलेलं आहे. आता त्याच्यावर मी चिरलेली जी कोथिंबीर आहे ती अशी पसरवून घेतलेली आहे. आता इथे मी माझं तूप जे होतं ना ते वितळलेलं नव्हतं, मला खूप लेट झालेलं, घाईमध्ये मी तूप वितळायला विसरलेली. तुम्ही एक काम करा, जेव्हा पण तुम्हाला हे करायचे आहे ना बिर्याणी, तर तूप ऑलरेडी असं बाहेर काढून ठेवा, नॉर्मल टेम्परेचर आणले असं पसरून घ्या. मग आता काही लोक ह्याच्यामध्ये केसर दूध किंवा कलर वापरतात, कलरची तर मला आवश्यकता वाटली नाही, किंवा केवरा एसेन्स, अजून फ्लेवरसाठी केवरा एसेन्स टाकतात, किंवा गुलाबचं पाणी टाकतात, गुलाबजलचं. पण असं काहीच असं आवश्यकता वाटत नाही का. बिर्याणीचे तर असे भरपूर प्रकार असतात, पण तुम्हाला मी ते झटपटवाली बिर्याणी दाखवते आहे. तर ही अशी एकदा बिर्याणी करून बघा, कमी साहित्यामध्ये, वेळही वाचेल आणि तुम्हाला जशी बिर्याणीचं चव पाहिजे तीही तुम्हाला चव मिळेल. मी ह्याच्याबरोबर कोशिंबीर सर्व केलेलं आहे. तुम्ही पापडी फ्राय करू शकता. एकदा करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ती. जर आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.